जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, छत्रपती शिवरायांनी 5 सप्टेंबर 1676 महसुलासंबंधी आपल्या सुभेदारास पत्र लिहिले. त्यात लिहिले, चोरी करायची नाही, शेतकऱ्याच्या भाजीच्या देट्यालाही हात लावायचा नाही, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा 3% भाग हा शेतकऱ्याला द्यायचा आणि 2% भाग हा स्वराज्यासाठी ठेवायचा. त्यावेळेस महसूल हा 2 पद्धतीने गोळा केला जात होता. एक नगदी पैशाच्या स्वरूपात आणि दुसरं धान्याच्या स्वरूपात. जर शेतकऱ्यांनी धान्य दिलं ते साठवून ठेवायचं आणि ज्या वेळेस योग्य भाव येईल त्यावेळेस ते 10 बाजारात चौकशी करून ते धान्य विकायचं. जसे नारळ, खोबरे, सुपारी, मिरे की जास्त भाव वाढून विकल्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यात वाढ होणार होती. तसेच की तुम्ही प्रत्येक गावागावात जा, कुणब्यांना गोळा करा, एकत्र करा, त्यांच्याकडून माहिती घ्या. ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, बैलजोडी आहे, अवजार आहेत, धान्य आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे त्यांची शेती करण्याची इच्छा आहे पण बैलजोडी नाही, अवजार नाहीत, बी बियाणं खरेदी करण्यासाठी पैसा नाही आणि उदरनिर्वाह करण्यासाठी धान्य नाही, तर अशा लोकांना बिनव्याजी बैलजोडी घेण्यासाठी, अवजार घेण्यासाठी, बी बियाणं घेण्यासाठी कर्ज द्या आणि ते जगण्यासाठी त्यांना खंडी 2 खंडी धान्य द्या आणि त्यांच्याकडून वसूल करत असतेवेळेस कुठलाही व्याज घ्यायचं नाही आणि त्यांच्याकडे जसा पैसा येईल तर टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून मुद्दल रक्कम घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या स्वराज्यातली जी पडीक जमीन आहे ती पडीक जमीन जर शेतकरी करत असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्याकडून काही दिवस महसूल गोळा करू नका, म्हणजे ते शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. याच दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कुणब्यांची, शेतकऱ्यांची, रयतेची काळजी घेताना या पत्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते.